छान झाली. आता बाकीच्या भाकरी आहेत त्या पण बनवून घेते. कुकर आपलं झाले. आता आमटीला पण फोडणी घालायची. तिखट मस्त छान परतले. आता मी ह्याच्यामध्ये वरण टाकते. आता जेवढं पाणी लागणार आहे तेवढं आपल्या ह्याच्यामध्ये टाकायचं. हाय हॅलो नमस्कार. तर तुमचं सगळ्यांचं एकदा आपल्या काही नवीन ब्लॉगमध्ये आणि एका नवीन रेसिपीमध्ये मी सीमा खूप सारं स्वागत करते. सो आत्ता बनवणार आहे मी शेवग्याची आमटी, भात आणि शेवग्याची आमटीसोबत भाकरी बनवणार आहे. तर चला, चपात्या वगैरे आज नाही बनवणार, फक्त भाकरी, आमटी आणि भात. तर त्यासाठी मी 2 शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत. त्या आता कट करून घ्यायच्यात आणि कुकरला ह्या कुकरच्या भांड्यामध्ये डाळ आणि शेवग्याच्या शेंगा एकत्रच टाकायच्या आहेत. सो तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्या साईडला बेल आयकॉन आहे ते पण क्लिक करा, जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल. आणि आता आमटी करायची म्हटलं भात पण मी थोडासा जास्त लावते. आणि डाळ आहे ना, आमटी करायची असेल तर तुरीची डाळ थोडीशी जास्त घालायची आणि मुगाची डाळ आहे ती थोडीशी कमी घालायची. आणि फक्त वरण करायचं असेल तर मग दोन्ही सेम प्रमाणामध्ये घालायचं. आणि मी आत्ता आमटी करणार आहे त्याच्यामुळे तुरीची डाळ मी डबल घालणार आहे, म्हणजे जेवढी मुगाची घेतली त्याच्यापेक्षा डबल. अगोदर तांदूळ निवडून घेते आणि कुकर लावला की एका साईडला लगेच कुकरला शिट्टा येऊपर्यंत भाकरी करून घेते, म्हणजे आमटीला फोडणी घातली की झालं स्वयंपाक. तांदूळ तसे निवडून ठेवलेले, पण तरी पण मी एक वेळेस कुकरला लावायच्या अगोदर चाळून घेत असते, म्हणजे एखादा किडा वगैरे झाला तर निघतो, नाही होते तसा. छोट्या चमच्याने एरवीसाठी मी किती करत असते, म्हणजे हे अगदी छोटा चमचा आहे, तर 3 चमचे तुरीची डाळ आणि 3 चमचे मुगाची डाळ. आत्ता मी हे घेते 6 चमचे. छोटा आहे, अगदी छोटा चमचा आहे. ही पण निवडूनच ठेवलेली. आणि आत्ता ही घेणार आहे मुगाची, ही 2 चमचे. 3 घेणार आहे, म्हणजे ते 6 घेतले 3. आणि बाजरीच्या भाकरीसोबत थोडीशी आमटी जास्त लागते, त्याच्यामुळे मी थोडीशी जास्त घेतली. आता शेवगा आहे तर मी कट करून घेते आणि हे डाळ आणि आता शेवगा आहे तो कट करून घेतला आहे आणि आता लगेच डाळीमध्ये टाकते मी. आणि आता ही डाळ आहे शेवग्याची, आता ही आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आणि कुकरला लावायची. अगोदर मी नळाच्या पाण्याने 2 वेळेस धुतली आणि मग पेचं पाणी आहे त्याने एक वेळेस धुतलं. थोडासा शेवगा थोडासा सुकलाय, पण शिजल्याच्या नंतर छान होतो. आणि जर वरण वगैरे जर म्हणजे वेगळं लावायचं असेल तर तसं पण लावू शकतो, पण मला फक्त आता आमटी करायची, वरण वगैरे साधं पण नाही ठेवायचं, त्याच्यामुळे मग म्हटलं की एकत्रच लावूया. आता ही डाळ आहे 2-3 पाण्याने छान धुवून घेतली. तर आता आपल्या ह्याच्यामध्ये टाकायची आहे हळद आणि मीठ. वाटलं सर थोडं तेल पण टाकू शकतो, पण मी नाही टाकत आहे. आणि परत ह्याला फोडणी घालताना पण आपल्याला थोडंसं मीठ आणि हळद टाकायची, त्यामुळं मी थोडीच टाकली. आणि आता आपण ह्याच्यामध्ये टाकलं पाणी. आणि आत्ता तांदूळ ह्याच्यामध्ये मीठ टाकून घेते. ह्याच्यामध्ये पण पाणी टाकून घेते. सो आत्ता ह्याच्यामध्ये हळद आणि मीठ टाकले. आणि आत्ता कधी पण खालच्या साईडला ना वरणाचा डब्बा लावायचा आहे आणि वरच्या साईडला भाताचा. आणि बटाटा वगैरे जर लावायचा असेल तर त्याच्यापेक्षा वरच्या साईडला लावत असते मी कधी पण, किंवा मधी पण. डाळीचा कधी पण खालच्या साईडला लावायचा आहे. तर चला आता अगोदर कुकर धुवून घेते. आत्ता वरण आणि भात आहे, त्याला शिजायला जरा वेळ लागेल, तर मी हे छोट्या गॅसवरती ठेवते. आणि एका साईडला भाकरी करून घेतल्या, त्याच्यामध्ये मी कुकर छान धुवून घेतले. 15 तरी मिनटं लागतील, 10 ते 15 मिनटं. आणि छोट्या बर्नरवरती ठेवलं तर थोडंसं अजून जास्त वेळ लागतो. तोपर्यंत इकडे भाकरी पण होते, माझ्या कुकर लावून घेते.
चला आता करूयात भाकरीची तयारी. आणि काल ना मी मेदू वडे आणि त्याच्यासोबत खोबऱ्याची चटणी बनवलेली आहे. तर ती पण एवढं मस्त झाली आहे. तर त्याचा पण व्हिडिओ मी चॅनलवरती अपलोड केलेला आहे, नक्की जाऊन बघा तो पण व्हिडिओ. आणि हा पण व्हिडिओ स्वतः एका साईडला कुकर ठेवले आणि मोठ्या बर्नरवर आहे, त्याच्यावर मी भाकरी बनवून घेते. तर आता हे मी ह्याच्यातच चपात्याची कणिक पण ह्याच्यातच भिजवत असते. आणि भाकरी जरी करायची असेल ना तर मी ह्याच्यातच पीठ भिजवून घेते, म्हणजे कसं होतं की सांडत वगैरे नाही अंगावर वगैरे. आणि भाकरी आहे ती थापताना पोळपाटावर थापते, म्हणजे आपण चपात्या वगैरे करतो ना त्याच्यावर, म्हणजे पातळ पण येते आणि लवकर पण होते. तर चला, मला ना ताटापेक्षा ना मला ह्याच्यातच जास्त आवडतं पीठ भिजवायला, त्यामुळे मी ह्याच्यातच कधी पण ह्याच्यातच भिजवते. सो आता काय होतं की आपण ह्याच्यामध्ये ह्या पाटीमध्ये पीठ भिजवते ना, तर 2-3 भाकरीचं आपण एकत्र पण भिजवू शकतो. आणि ताटामध्ये म्हटलं की एकच म्हणजे पीठ भिजवण्यात येतं. तर आता मी 2-3 भाकरीचं एकत्र भिजवलेलं आहे. आणि जेवढं आपण पीठ हे छान असं मळून घेऊ ना, तेवढी भाकरी आपली छान येते. आणि कधी पण गॅसपेक्षा चुलीवरची भाकरी जास्त छान लागते. अजून आमटीचं साहित्य काढायचे, पण म्हटलं तोपर्यंत भाकरी होती आणि लसण वगैरे अजून निवडायचं. मस्त पीठ छान भिजले. आता आपण पोळपाट घेऊया. पोळपाटात थोडंसं पीठ टाकायचं आणि मग त्याच्यावर भाकरी आहे ती थापून घ्यायची. आता मी ह्याच्या पण थोडंसं पीठ चाळून घेते आणि आपला तवा पूर्ण गरम झाला. तर जेवढं भाकरीला पीठ लागणार आहे घातलं, ह्याच्यात 3 तरी होत्या. भाकरी मी थोडीशी मोठीच करते, नाहीतर मग काय होतं तुटती माझ्याकडनं. खूप जास्त पातळ केली की तुटते. आता ही थापून घेते मस्त. आणि ह्याच्यावर ना आपल्याला जेवढी पातळ भाकरी पाहिजे ना तेवढी पातळ बनवता येते ह्याच्यावर. आणि ताटामध्ये नाही होते, म्हणजे जास्त पातळ नाही होते. आणि मेन म्हणजे पोळपाटाला चिटकत पण नाही होते. ताटाला कशी चिटकती वगैरे तशी पोळपाटाला अजिबात नाही चिटकत. बघू शकता मस्त पातळ झाली. आणि आत्ता लगेच मी ह्याला तेल लावते. चपात्या बनवायची जास्त सवय, तर तेलच आलं. त्याला लगेच पाणी लावून घेते. तवा चांगला जास्त गरम झालेला आहे. आणि थोड्या वेळाने जर पाणी लावलं ना तर मग हाताला खूप चटका बसतो. लगेच पाणी लावलं तर चटका नाही बसतो, आणि जास्त वेळ लागला तर मग खूप जास्त चटका बसतो. आता त्याच्यात तेवढं पाणी सुकेपर्यंत आपल्याला तसेच ठेवायचे, आणि पाणी सुकलं की लगेच पलटून घ्यायचे. तोपर्यंत दुसरी आहे ती थापून घेते. आता बघू शकता भाकरीला पाणी लावून घेतलंय. आणि आता आपल्याला ही पलटी करून घ्यायची. त्याच्यावरचं जरा थोडंसं पाणी सुकू द्यायचं आणि मग नंतर पलटी करून घ्यायची. चपात्या जर अगोदर केले ना तर मग ही उलटण्याची पण गरज लागत नाही, हाताने पलटते. बघू शकता थोडीशी कच्ची राहिली, थोडीशी भाजली, तरी पण मला चपात्या एवढ्या छान जमतात ना, भाकरी एवढ्या छान जमतात. सो बघू शकता पाठीमागून पण मस्त भाजली, पण अजून थोडीशी ह्या साईडला कच्ची, ती पण पूर्ण भाजू द्यायची. आणि आता आपली पाठीमागून भाकर आहे ते एकदम मस्त छान भाजली. आता पण हीच भाकर अशी उलटी तव्यावर करून पण भाजू शकतो, पण मी तशी नाही भाजत आहे. आता
तवा आहे खाली काढून ठेवायचा आहे आणि उलताण्यावर ठेवायची, हाय फ्लेम करायची आणि मस्त छान अशी टम्म फुगती भाकरी. फक्त डागून द्यायची नाही, सारखं अशी फिरवत राहायची. पण अशी भाकर भाजताना हाताला एवढे चटके बसतात की विचारूच नका. तव्यावर भाजली तर एवढे चटके नाही बसत आहे, पण असे खूप जास्त चटके बसतात. आणि आपल्याला वाटलं ना की आता थोडीशी अशी पाठीमागे पण अशी कच्ची नसली तर आपण अशी इकडून पण टाकू शकतो. बघू शकता अजिबात म्हणजे करपली नाही आणि सगळ्या साईडनी व्यवस्थित छान भाजून घ्यायची. या साईडला थोडीशी वाटली मला पाठीमागनं, तर अशी थोडीशी भाजून घेऊया. तर छान झाली. आता बाकीच्या भाकरी आहेत त्या आपण बनवून घेते. कुकर आपलं झाले. आता आमटीला पण फोडणी घालायची. बघू शकता सगळीकडनं व्यवस्थित छान भाजली आणि करपली पण नाही. तर आता बाकीच्या भाकरी आहेत त्या पण बनवून घेते आणि आमटीला फोडणी घालायची मस्त छान. आणि जशी चुलीवर होती ना एकदम कडक तशी झाली. आता भाकरी झाल्यात आणि कुकर पण आहे, ह्याच्या पण 5 शिट्ट्या झालेल्या आहेत आणि आता आपण हे काढून घेऊया. भात तर मस्त छान शिजलाय. छोट्या गॅसवरती ठेवलं ना तर अजून छान शिजतो, पण घाई असेल तर मग मी मोठ्या बर्नरवरती ठेवत असते. मस्त छान शिजलाय. आता आमटी बघूया. शेवगा छान शिजला कारण थोडासा सुकलेला होता त्याच्यामुळे. गरम आहे अजून हे भांडे ना, खूप गरम आहे. शेवगा एकदम मस्त छान शिजला. तर आता मी ह्याला लसण निवडून घेते आणि टोमॅटो वगैरे. बघू शकता भात एकदम मस्त फुगलाय आणि छान शिजलाय. आणि शेवगा आहे तो पण मस्त छान शिजलेला आहे. डाळ आहे ती पण मस्त छान शिजली. तर आता मी हे असंच ठेवते थोडा वेळ आणि फोडणीची तयारी करूयात. सो आता आमटीला फोडणी घालते. टोमॅटो कोथिंबीर कट करून घेतली आणि लसूण पण निवडून घेतलाय. आता थोडंसं तेल मी ह्याच्यामध्ये जास्त टाकते कारण की लांबडी दोनशे आहे ती जास्त करायची. आणि आता आपण तेल गरम झालं की ह्याच्यामध्ये जिरे आणि मोहरी टाकून घेऊया. आधी मोहरी टाकते, जिरे 1 चमचा आणि आता टाकायचं आहे आपल्याला त्याच्यामध्ये लसूण पण मी थोडासा जास्तच घेतला. आमटी करते आमटी 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 करते आमटी. लसूण चांगला ब्राऊन कलरचा होतो तळून द्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला टोमॅटो. तर टोमॅटो एकच घेते कारण की माझ्यामध्ये थोडंसं चिंच टाकायचं त्याच्यामुळे. नाहीतर चिंच जर नक्की टाकायची ना तर मग मी 2 टोमॅटो घेतले असते. तर आपलं लसूण आहे ते छान तळलं. तेल जास्त असेल ना तर लवकर तळते. आपल्याला टाकायचं टोमॅटो आणि थोडीशी कोथिंबीर पण लगेच त्याच्यामध्ये टाकायची आणि थोडी आहे नंतर. आणि आता मी ह्याच्यामध्ये लगेच हळद टाकते. हळद अगोदर पण टाकली होती आणि आता थोडीशी हळद आणि टोमॅटोमध्ये मीठ टाकते. म्हणजे काय होतं की टोमॅटो आहे लवकर आपला शिजतो. अर्धा चमचा मीठ टाकते. अगोदर पण मी वरणामध्ये मीठ टाकलेलं आहे. आपल्याला थोडा वेळ 1 ते 2 मिनटं छान शिजवून द्यायचं. म्हणजे टोमॅटो आहे तो पूर्ण आपला गाळ झाला पाहिजे. आता आपला टोमॅटो आहे तो छान परतलेला आहे. आता मी ह्याच्यामध्ये टाकते तिखट आणि छान मिक्स करून घेऊया एकदा तेलामध्ये. आणि आता आपल्या ह्याच्यामध्ये टाकायचे आहे वरण. शेवगा आणि वरण एकत्र शिजलेलं आहे ते. तिखट
मस्त छान परतले. आता मी ह्याच्यामध्ये वरण टाकते. आता जेवढं पाणी लागणार आहे तेवढं आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचे. जास्त घट्ट जास्त पातळ, तर मला थोडीशी पातळच बनवायची. तर छान मिक्स करून घेते. अजून आमटी आहे ती घट्ट आहे. मी अजून थोडंसं ह्याच्यामध्ये पाणी टाकते आणि आता ह्याला आपण एक छान उकळी येऊ देऊयात. आणि कोथिंबीर मी जी ठेवलेली आहे ना ती पण आता लगेच ह्याच्यामध्ये टाकते. कट एकदम मस्त छान आला आहे आमटीला.